बिनारचे सुपुत्र जे आपण पाहत आहेत तनिष निलेशजी भोईर यांचे शेडगाव वर्ण विशेष करून या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या मुखातून शिवचरित्र अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार, मी तनिष निलेश भोईर. 350 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शुभा. गनिम, इंग्रज, फ्रेंच यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शुभा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, सलसलत्या लक्ताची लाट म्हणजे शुभा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यांसारख्या कुट्टशास्त्रांचा कळस म्हणजे शुभा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुलस म्हणजे शुभा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शुभा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शुभा. गर्दनखाली मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शुभा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शुभा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शुभा. झोपलेल्या शन्न जनतेला जनधनिकचा प्राग म्हणजे शुभा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शुभा. थँक्यू. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे तनिष करिता. तनिष इथेच आपण थांबायचं आहे. या वयामध्ये कोणीतरी मोठे असो किंवा लहान असो माईक घेण्याकरिता त्यांचा थरकाप होतो, परंतु या वयामध्ये तनिषने माईक पकडला आणि तदनंतर वक्तृत्व इतकं छान आहे म्हणजे येणारं भविष्य तनिष याचं सुद्धा खूप प्रगत आहे. त्याच्याकरिता एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचे आहेत. आणि हे वक्तृत्व मांडले सो कृपेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज हे त्यांच्याकरिता आलेलं आहे. सो कृपेश आणि तदनंतर 1000 रुपयांचं कॅश प्राईज रुपेश वसंतजी पाटील त्यांच्या शुभ हस्ताने दिलं जाईल. आणि कृपेशजी पाटील यांच्या माध्यमानं 500 रुपयांचं कॅश प्राईज. आज शेडगावचा संघ तो देखील या ठिकाणी उपस्थित झाला आणि पुढील वाटचालीकरिता निलेशजी भोईर यांना मी विनंती करतोय की आपण यायचं आहे. ग्रामपंचायत जे सदस्य आहेत शेडगाव, तदनंतर अतुलजी घोडविंदे यांना देखील विनंती